हो हो हा थांबते. आता सुरू करू शकता, चालू करू शकता. रामकृष्ण हरी. आपलं नाव सांगा मीनाताई, हो, रेकॉर्ड होईल म्हणून त्याचं. रामकृष्ण हरी. मीना मारावर पांढरकवडा. ओम श्री परमात्मने नमः. श्रीमद् भगवद गीता अथ द्वादशोऽध्यायः. अर्जुन उवाच एवं सततयुक्ताये भक्तात् स्वां पर्युपासते ये चाप्यक्षरमव्यक्तन् तेषां के योगवित्तमाः. श्रीभगवानुवाच मय्यावेश्य मनो ये मान् नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्ततमा मताः. ये त्वक्षरमनिर्देशम् अव्यक्तं पर्युपासते सर्वत्र गमचिन्त्यं च कूटस्थमचलं ध्रुवम्. संयम्येन्द्रियग्रामं सर्वत्र समबुद्धयः ते प्राप्नुवन्ति मामेव सर्वभूतहिते रताः. क्लेशोऽधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम्. अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिरवाप्यते. ये तु सर्वाणि कर्माणि मयि सन्न्यस्य मत्पराः अनन्येनैव योगेन मां ध्यायन्त उपासते तेषामहं समुद्धर्ता मृत्युसंसारसागरात्. भवामि न चिरात् पार्थ मय्यावेशितचेतसाम्. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धिं निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्व न संशयः. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्. अभ्यासयोगेन ततो मामिच्छाप्तुं धनञ्जय. अभ्यासोऽप्यसमर्थोऽसि मत्कर्म परमो भव. मदर्थमपि कर्माणि कुर्वन् सिद्धिमवाप्स्यसि. अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः. सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्. श्रेयो हि ज्ञानमभ्यासाच् ज्ञानात् ध्यानं विशिष्यते. ध्यानात् कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम्. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च. निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखक्षमी. सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः. मय्यर्पितमनो बुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः. यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः. हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः. अनपेक्षशुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः. सर्वारम्भ मैत्र करुण एव च.
निर्ममो निरहंकारस् समदुःख सुख क्षमी संतुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः मय्यर्पितमनोर्बुद्धिर् यो मद्भक्तः स मे प्रियः यस्मान्नो द्विजते लोको लोकान्नो द्विजते च यः हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः यो न रुष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति शुभाशुभ परित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः समशत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित् अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान् मे प्रियो नरः ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियः ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। हरये नमः। हरये नमः। हरये नमः. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मीनाताई, आपण छान एकदम व्यवस्थितपणे पठन केलं. आपल्याला नमस्कार करते. नमस्कार. रामकृष्ण. डॉक्टर काकांना, परमपूजनीय डॉक्टर काकांना नमस्कार करते. मंदाताईंना नमस्कार करते. माझे श्री गुरु सुनील दादांना नमस्कार करते आणि शैलाताईला नमस्कार करते. श्रोते, आपण श्रेष्ठ आणि ज्येष्ठ श्रोतृवृंद आपल्या सगळ्यांना आणि पठन करणाऱ्यांना नमस्कार करते. काल आपण 6व्या आणि 7व्याचे निरूपण बघितले, जे वासंती ताईने सांगितले होते. आणि त्यांनी म्हणजे थोडक्यात तो सांगण्याचा प्रयत्न करते. म्हणजे निर्गुणात क्लेश खूप आहे, पण ते अवघड आहे आणि सूक्ष्मता तर फार असल्यामुळे ते कधी निसटून जाते हे कळत सुद्धा नाही. कार्याचा रवा घेता भूमीवरी यज्ञोपरी परी साधन तैसे, असं माऊली हरिपाठामध्ये म्हणतात. तीच सगुण उपासना असेल तर निवांत केली आणि परिणाम म्हणून भगवंताचे आश्वासन दिलं की ददामी बुद्धी योगम तम येन मामोपयांती ते, म्हणजे मी त्यांना बुद्धियोग देतो. वेदांताचा विचार केला, त्यावर कित्येक वर्ष बोलले सुद्धा, पण कृतीत आणायला फार कठीण जाते. ह्याचा विचार आपण म्हणजे सेकंदात येऊन जातो. बोलणंही जमते, पण ते कृतीत आणायला किती काळ गेला, कदाचित जन्मही गेला असं तरीही आपण सांगू शकत नाही ते कृतीत आणलं की नाही याची काही गॅरंटी नाही. म्हणजेच आतमधला आनंदाचा, तृप्तीचा, समाधानाचा पत्ता नाही, शांती तर अजिबात नाही. हे का झालं तर ह्याच्या मागे कदाचित ईर्ष्या आणि अभिमान होईल असं होऊ शकते. अहंकाराचं आणि परमार्थाचं वाकडं आहे. त्यापेक्षा सर्व कर्म आणि कर्मफळ माझ्या ठिकाणी अर्पण कर, म्हणजेच त्यासाठी कोणत्याही विधीचाही तुला गरज पडणार नाही. हे काल वासंती त्यांनी फार चांगल्या रीतीने समजावून सांगितले. म्हणजेच कर्मफळ भोगण्याचं कर्मही नाही आणि कर्मफळ भोगण्याची आपल्याला पाळी येत नाही आणि भोगण्यासाठी मग जन्म घ्यावा लागत नाही आणि जन्म नाही तर मरण सुद्धा नाही. अशा प्रकारे एकूण आपण जन्म मरणातून सुटण्याची व्यवस्था आहे. इथे
अनन्यता फार महत्वाची सांगितलेली आहे. जसे समर्थ पंढरीच्या विठोबामध्ये सुद्धा राम बघतात, दुजा भाव अजिबात बघत नाही, तसाच एकाच नावाचा एकाच रूपाचा हट्टही करत नाही. हा भाव इतका वाढतो की ज्ञाता ध्यान ध्येय ही त्रिपुटी मिटते, एक रूपता साधली जाते. हीच एक रूपता मृत्यू संसार सागरातून बाहेर काढते. म्हणजेच मी देह आहे या भावनेतून मी ब्रह्म आहे या भावनेत जातो आणि श्री गुरूंनी सांगितलेली साधना त्यासाठी कारणीभूत होते आणि त्याचा अनुभव नंतर आपल्याला येत जातो. म्हणजेच याची देही याची डोळा. त्यासाठी मरण येण्याच्या पूर्वीच त्या आनंदाचं आपण जाऊ शकतो, तो आनंद आपण भोगू शकतो. मग जन्मदेहाला मरण देहाला मी न कधी मरणार, सद्गुरु काय तुझा अधिकार, हे आपल्याला श्री गुरूंनी दिलेल्या अभ्यासाने साधता येते. म्हणजेच श्री गुरु जे आपल्याला साधना देतात ती आपली योग्यता बघून देत असतात, त्यामुळे ते साधणे आपल्याला सोपं जाते. पण सोबत आपल्याला सत्वगुणाची जोपासना करणे हेही तितकंच महत्वाचं आहे, कारण त्यामुळे सातत्य टिकते. आणि असे सातत्य टिकून श्री गुरूंनी दिलेले विचार आपण स्वीकारून त्यावर चिंतन मनन निधिध्यासन ह्यातच जर मन गुंतले किंवा गुंतवावं लागते ही अपेक्षा आहे. त्यामुळे पुढचे सर्व संकल्प त्याच विचाराचे त्याच धारणेचे होतात, म्हणजे शास्त्रीय पद्धतीचे होतात, श्री गुरूंनी सांगितलेल्या धाऱ्याचे होतात. मनाचं संकल्पच बुद्धीकडे जातात आणि ती निश्चय घेते, म्हणजे ती निश्चयात्मक बुद्धी होते आणि त्यासाठी मग संसार सोडावा लागत नाही, पण त्याची आसक्ती सोडावी लागते, ती या विचारांनी सुटते. शास्त्रीय विचारांनी श्री गुरूंनी दिलेल्या विचारांनी त्यांच्या म्हणजे संसाराच्या संघातून सुटता येते आणि जन्म मृत्यूच्या संसारातला जे कारणीभूत आहे ते आपल्याला या अभ्यासाने सोडता येते. असं आपण काल वासंतीताईंनी सांगितलेल्या अभ्यासातून बघितलं. आज आपल्याला 8वा आणि 9वा श्लोकावर SM कुलकर्णी जे नगरचे आहेत ते उद्बोधन करणार आहेत. ते सुनील दादांकडून त्यांनी अनुग्रह घेतलेला आहे. आपल्या वास्तव्याच्या ठिकाणी शिवथरगड नगर ग्रंथरा दासबोध वर्ग ते अत्यंत चांगल्या प्रकारे चालवतात, नियमितपणे चालवतात आणि आपल्या बरोबर इतरांनाही वाटचाल करण्यास ते तत्पर करतात आणि स्वतःही त्यासाठी तत्पर असतात. तसेच त्यांच्या बरोबर त्यांच्या सहचारिणी सौ सुनीताताई सुद्धा त्यांचा भार हलका करण्यास तत्पर असतात. विविध ठिकाणी दासबोधावर प्रवचन ते करीत असतात. भज गोविंदम साखळी प्रवचन मालेमध्ये 10वा आणि 11वा श्लोक त्यांनी घेतला होता. त्यावरून आपण त्यांच्या वक्तव्याचा अनुभव घेतलेलाच आहे आणि आज ते आपल्याला 8व्या आणि 9व्या श्लोकावर प्रकाश टाकतील. मी त्यांना विनंती करते त्यांनी आपल्या प्रबोधनास सुरुवात करावी. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु. कृष्णं वन्दे जगद्गुरु. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. वन्दे गुरुपरम्परां. वन्दे गुरुपरम्परां. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमगुरु परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करतो. माझे श्रीगुरु परमपूज्य सुनील दादा यांना साष्टांग नमस्कार करतो. आदरणीय शैलजाताई यांनाही साष्टांग नमस्कार करतो. येथे उपस्थित सर्व साधकवृंद, श्रोते, आपण जगदीश मूर्ती आहात, आपल्या सर्वांना वंदन करतो.
आजचे 12व्या अध्यायाचे पठण करणाऱ्या मीनाताई मारावा यांनाही वंदन करतो. दररोज नियमितपणे झालेल्या अगोदरच्या दिवशीच्या अध्यायाचे वक्तव्य टिपून ते मांडणाऱ्या आदरणीय मयुरीताई यांनाही साष्टांग नमस्कार करतो. आणि आजच्या चिंतनाचा आपण प्रारंभ करूया. चिंतनाचा विषय आहे भगवद्गीता अध्याय क्रमांक 12 भक्तियोगातील श्लोक क्रमांक 8 आणि 9. श्लोक असा आहे. प्रथम आपण 8वा श्लोक पाहूया. मय्येव मन आधत्स्व मयि बुद्धी निवेशय निवसिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः. या श्लोकामध्ये भगवंत अर्जुन प्रश्न विचारतोय की भगवंत म्हणतायत की माझ्यामध्ये तुझं मन ठेव, तुझी बुद्धी माझ्यामध्ये स्थिर कर, म्हणजे तू निश्चितपणे माझ्यामध्ये स्थिर होशील, यात कोणत्याही प्रकारचा संशय नाही. आता ज्या अर्थी भगवंत अर्जुनाला सांगतात की तुझं मन स्थिर ठेव, माझ्यामध्ये ठेव आणि स्थिर ठेव, याचा अर्थ काय आहे की अर्जुनाचं मन स्थिर नाही. आणि भगवंत ज्या अर्थी अर्जुनाला सांगतात त्या अर्थी आपले श्रीगुरु आपल्याला सांगतायत असं आपण समजायचं. भगवद्गीता ही फक्त एकट्या अर्जुनासाठी नाहीये, आपल्या सर्वांच्यासाठीच आहे. आणि त्यावेळी अर्जुनाचे श्रीगुरु श्रीकृष्ण होते, तसे आपले श्रीगुरु इथं आहेत. आणि आपलेच गुरु आपल्याला सांगत आहेत की तुझं मन तू स्थिर ठेव आणि माझ्या ठिकाणी मन ठेव आणि माझ्या ठिकाणी बुद्धी ठेव. असं का सांगतायत याचा अर्थ नक्की आपण असा घेतला पाहिजे की माझं मन परमेश्वराशी श्रीगुरूंशी एकरूप झालेलं नाही, माझी बुद्धी स्थिर नाही. म्हणजे काय आहे की माझी बुद्धी अस्थिर आहे हे नक्की झालं. आपल्याला माहित आहे की असं ज्या अर्थी भगवंतांनी सांगितलं तर आपण आपल्या व्यवहारात पण पाहूया. आपल्याला शाळेत शिक्षक काय म्हणायचे की फळ्यावर लक्ष द्या, इकडं लक्ष द्या. खिडकीतून बाहेर पाहणाऱ्या विद्यार्थ्याला सांगायचे अरे तुझं लक्ष कुठं आहे, बोर्डवर पाहायच्या ऐवजी तू बाहेर पाहतोयस. आणि मग एकदा दोनदा सांगून त्याला शेवटी खडूनी मारायचे. तसं प्रवचन करताना सुद्धा आपल्याला बराचसा माहोल जमलेला असतो, पण प्रवचन ऐकण्याच्या ऐवजी आपण इकडं तिकडं गप्पा मारत असतो. मग प्रवचनकर्त्याला पण श्रोत्यांना सांगावं लागतं की ध्यान दो अशी अतिशय महत्वाचं सांगत असतात, पण आपण काय करत असतो, शेजारी गप्पा मारत असतो. असं अनेकदा घडतं. तर प्रवचन सुरू होण्यापूर्वी, एखादी कथा सुरू होण्यापूर्वी असं सांगितलं जातं की अब तुम समाहित चित्त होकर ध्यान से सुनिये. याचा अर्थ काय आहे की तुमचं ध्यान, तुमचं मन, तुमचं चित्त एकाग्र करण्यासाठी अनेक ठिकाणी सांगितलं जातं. आणि काय होतं, हरिपाठात पण काय म्हटलं जातं की वाया तू दुर्गमा न घाली मन, तू मन तुझं वाया घालू नको इकडं तिकडं पाहून. तसंच काय म्हटलंय, विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्णी मन नाही ज्याचे. जर तुमचं मन रामामध्ये नसेल, कृष्णामध्ये नसेल, आपल्या श्रीगुरूमध्ये नसेल तर तुमचं सगळं ज्ञान व्यर्थ जाईल. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. जर नामात जर चित्त नसेल तर तुम्ही कितीही तीर्थयात्रा करा, संगमावर जा, स्नान करा, पण त्याचा उपयोग होत नाही असं ज्ञानदेव महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणजे चित्ताची एकाग्रता, बुद्धी स्थिर करणं, मन एकाग्र करणं, मन परमेश्वराच्या ठिकाणी लावणं हे किती महत्वाचं आहे हे याच्यावरून आपल्याला कळतं. एकतत्व नाम दृढ धरी मना, हरिशी करुणा येईल तुझी. जर तू दृढ मन धरलं, जर तू तुझं मन दृढ ठेवलं, बुद्धी स्थिर ठेवली तर काय होईल, तुझी करुणा हरीला येईल. म्हणजे देवाला बघा किती आनंद होतो. आपण जर एकाग्र चित्ताने श्रवण केलं तर आपल्या श्रीगुरूंना किती आनंद होतो. आपले श्रीगुरू किती वेळा सांगतात
की तुम्ही जे काही ऐकायचंय, आपले श्रीगुरु आपल्याला उपनिषद शिकवतात, दररोज 1 तास ते घेतात, मग आपण ते एकाग्र चित्ताने ऐकलं पाहिजे असा त्यांचा किती हट्ट असतो आपल्याला माहित आहे. ते काय सांगतात की काम करता करता ऐकू नका, श्रवण करू नका, व्यायाम करताना श्रवण करू नका. हे कशासाठी सांगतात एवढं? की तेवढीच वेळ तुम्हाला कामाची पडली का? तेवढ्यासाठी तुम्ही वेळ काढू शकत नाही का? जर आपलं ब्रह्मज्ञान आपल्याला मिळवायचे तर आपण किती नियमित पाहिजे हे आपल्याला श्रीगुरु का सांगतायत की आपलं मन एकाग्रचित्त व्हावं, एवढीच त्यांची तळमळ आहे. श्रीगुरूंना त्यांना काही घ्यायचं नसतं, ते ब्रह्मरूप झालेलेच असतात. ते फक्त आपल्यासाठीच उपकाराकरिताच राहिलेले असतात आणि ही त्यांची तळमळ आपण लक्षात घेतली पाहिजे. आपलं मन एकाग्र पाहिजे. तसंच इथं आणखी काय सांगितलेलं आहे, ज्ञानदेव सांगतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. एक चित्त झाल्याशिवाय तुमचं मन भगवंताकडं लागणार नाही. तुमचं मन कसं आहे, पांगलेलं आहे, ते एकत्र आणावंच लागेल. त्या आशयाचा हे इथं अर्जुनाला भगवान सांगतायत की माझ्यामध्ये तुझं मन ठेव, तुझी बुद्धी माझ्यामध्ये स्थिर कर. तर मन आणि बुद्धी काय वेगळं का हो? चित्त, मन, बुद्धी, चित्त, अहंकार एकच आहे. त्यांच्या कामाप्रमाणे त्यांना नावं पडलेली आहेत. मन लावणं आणि बुद्धी स्थिर करणं. स्थिर करणं म्हणजे बुद्धीचा निश्चय करणं. अशा रीतीने म्हणजे दोन्ही ठिकाणी असं का म्हणतात भगवंत, मन माझ्याकडे ठेव आणि बुद्धी पण स्थिर कर. हे दोघांची कामं वेगळी आहेत, हे आपण पुढं पाहणार आहोतच. तर तू जर, मग काय होईल असं केल्यानंतर? भगवंताचं काय म्हणणं आहे, तू असं कर, मन माझ्यामध्ये ठेव, बुद्धी माझ्यामध्ये स्थिर कर. मग काय होईल याच्याने? तर असं केल्याने काय होईल की तू निश्चितपणे माझ्यामध्ये स्थिर होशील, म्हणजेच तू तद्रूप होशील, माझ्यामध्ये एकरूप होशील, यात कोणताही संशय नाही. म्हणजेच भगवंताला एकरूप होण्यासाठी भगवंताची तळमळ आपल्याला याच्यातून दिसून येते. आता याच्यानंतर आपण हे पाहू की ज्या अर्थी भगवंत सांगतात की मन माझ्याकडे लाव, त्या अर्थी मन काहीतरी खूप मोठं कार्य करत असलं पाहिजे. शरीर लाव असं ते म्हणलेले नाहीत. आपलं मन हे फार महत्वाचं आहे. मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्ष येव. हे मनाचंच सर्व कार्य आहे. मन जर नसेल तर ते काहीही कार्य होत नाही. तर काय म्हटलेलं आहे, तू माझ्यामध्ये निश्चित वास करशील, तू मंद्रूप होऊन जाशील. असं केल्याने काय होईल, तू तदाकार होऊन जाशील. असं केल्याने काय होईल, तू मतपर होशील. असं केल्याने काय होईल, तर अंतःकरण पूर्णपणे तू माझ्यावर ठेवशील. अंतःकरण तुझं प्रभुमय होईल आणि तू प्रभूमध्ये डुबून जाशील. अशी भगवंताला आपल्याकडून अपेक्षा आहे की आपण भगवंताच्या मध्ये डुंबून गेलं पाहिजे. पण आपलं झालंय काय, आपण प्रपंचात एवढं डुंबून गेलेलो आहोत की भगवंताची आपल्याला आठवण सुद्धा येत नाही. आपण पूजा करतो आणि 20 मिनिटाची पूजा झाली की आपल्याला नंतर 23 तास भगवंताची आठवण येत नाही. हे भगवंताला अपेक्षित नाही. तर सतत मन आणि बुद्धी त्याच्याकडे लावली पाहिजे. अशा रीतीने हा 8व्या श्लोकाचा वाच्यार्थ आपण पाहिलेला आहे. मग आता आपण पाहूया, मन माझ्या ठिकाणी लाव म्हणजेच काय कर, मनाने माझाच संकल्प कर, असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे मनाने माझ्याच विचाराचा निश्चय कर, असा त्याचा अर्थ झाला. तर या श्लोकामध्ये भगवंत असं का सांगतायत, तर याचा अर्थ निश्चितच मागच्या श्लोकामध्ये काय झालंय हे आपल्याला पाहायला पाहिजे. मग मागचा जो 6वा आणि 7वा श्लोक आहे त्याचा संदर्भ हा 8व्या श्लोकाशी असला पाहिजे. म्हणून आपण त्या श्लोकाकडे एक नजर टाकूया. 6वा श्लोक काय म्हणतो की जे माझ्या अनुसंधानात राहतात. भगवंत काय म्हणतात की जे माझ्या अनुसंधानात राहतात, जे मला कर्म अर्पण करतात, जे माझ्या सगुण रूपाची अनन्य भावाने उपासना करतात
आणि जे माझे अखंड चिंतन करतात. ह्या 4 गोष्टी 6व्या श्लोकामध्ये दिलेल्या आहेत. ही 4 लक्षणं 6व्या श्लोकामध्ये दिलेली आहेत. अशा लक्षणाचा जो भक्त आहे, जो सगुण उपासक आहे, सगुण ब्रह्म उपासक आहे, असा जर भक्त असेल तर त्याला मी काय करतो, मी उशीर न लावता शीघ्रपणे त्याला मृत्यू संसार रूपातून मी उद्धार करतो त्याचा, असं भगवंतांनी 7व्या श्लोकामध्ये उद्धार करतो हे एवढंच सांगितलेलं आहे. आणि ती लक्षणं 6व्या श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. मग 8व्या श्लोकामध्ये बुद्धी माझ्याकडे ठेव, बुद्धी स्थिर कर, मन स्थिर कर असं सांगण्याचं कारण असं नक्की झालं की त्या भक्ताची तळमळ लागलेली आहे आणि तो माझ्याशी एकरूप व्हावा असं त्यांना वाटतं आहे. तो जो भक्त आहे तो संसार सागरामध्ये गटांगळ्या खातो आहे, तो दुःखामध्ये खितपत पडलेला आहे, तो त्रिविध तापाने पोळलेला आहे. आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक ताप, आधिभौतिक ताप, आधिदैविक ताप ह्या 3 तापांनी मनुष्याचं जीवन व्यस्त झालेलं असतं, तो ग्रस्त झालेला असतो, तो त्रासलेला असतो आणि भगवंताला असं वाटतं की याला ह्या त्रासातून सोडवायचं आहे. परंतु हा काही माझ्याकडे येत नाही, हा फक्त 20 मिनिटं माझी पूजा करतोय आणि 23 तास काही माझ्याकडे पाहत नाही. आणि असं जर हा वागला तर याचं काही खरं नाही, याची काळजी भगवंताला लागली. आणि या काळजीपोटी भगवंत काय म्हणतात की 6व्या आणि 7व्या श्लोकाचा संदर्भ देऊन ते म्हणतायत की तू काय कर, माझाच संकल्प कर, माझ्याच बुद्धीचा निश्चय कर असं ते सांगतायत. म्हणजेच मन माझ्या ठिकाणी लाव हा महत्वाचा मुख्य उद्देश इथं आहे. मग आता आपण हे पाहू की मन माझ्याकडे लाव म्हणजे मन असं काय करतं, तर मनाचं काय काम आहे हे आपल्याला पाहायला पाहिजे. मन काय करतं, संकल्प विकल्प करायचं काम मनाचं आहे. मग मन काय करतं, भगवंताचा संकल्प विकल्प करत नाही, भगवंताविषयी विचार करत नाही. संकल्प करणे म्हणजे काय, विचार करणे, मी हे करू का ते करू. तर भगवंताचा विचार अजिबात करत नाही, तर तो काय करतो, प्रपंचाचं चिंतन करत राहतो, प्रपंचाचे संकल्प विकल्प करत राहतो. म्हणून तिथं सांगितलेलं आहे की मनाने फक्त माझाच विचार कर असं भगवंताचा आग्रह या श्लोकामध्ये आहे. मग कधी घ्यायचा हा विचार, कधी मनाने करायचा, तर फक्त 20 मिनिटच न करता, उठत बसता ग्रास गिळता, प्रत्येक कर्म करताना, प्रत्येक कृती करताना आपल्याला भगवंताची आठवण झाली पाहिजे, नाम सोडू नये असं म्हटलेलं आहे. बुद्धीने माझ्या विशेष निश्चय कर आणि तू माझ्याशी एकरूप होऊन जाशील यात शंकाच नाही असं हमी इथं भगवंताने दिलेली आहे. अर्जुना, तू आपलं मन आणि बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर कर म्हणजे तू मंद्रूप होऊन जाशील, अशी याच्यामध्ये शंका नाही असं सांगितलेलं आहे. प्रथम काय सांगितलंय की मनाने संकल्प करायला सांगितलंय. मग आपण मनाबद्दल विचार करूया. मन कसं आहे, संकल्प विकल्प करणार आहे, ते कसं असतं, ते चंचल असतं. का बरं सांगावं लागलं बुद्धी स्थिर ठेव किंवा मन माझ्याकडे लाव, ते कारण ती मन लवकर भगवंताकडे जात नाही. मन कसं आहे, चंचल आहे. मग काय करतं, जिकडे आवड आहे तिकडे जातं. मग आवड कशाची आहे, तर विषयांची आवड असते आपल्याला. मग मन हे नेहमी दोलायमान स्थितीत असतं. मनाला कधी त्याग आवडतो तर कधी भोग आवडतो, त्या मनाला कधी ईश्वर आवडतो तर कधी जग आवडतं. हे मन कसं आहे, हे माकडाची अगदी त्याला तंतोतंत उपमा दिली जाते. मन हे माकडाप्रमाणे आहे, आता या फांदीवर आहे तर थोड्या वेळाने दुसऱ्या फांदीवर आहे. अशा रीतीने माशी पण अशीच असते. आपण माशीला पाहतो, माशी साखरेवर बसते आणि दुसऱ्याच मिनिटाला ती घाणीवर बसते. म्हणजेच हे त्याचं मन कसं आहे, द्वैत स्वभावाचं आहे, इकडं बसू का तिकडं बसू, हे माकडाचं मन असं आहे. तसंच आपलं पण आहे. तर मनामध्ये ही द्विधावस्था चालू असते आणि सतत द्वंद्व चालू असतं. म्हणजेच मन हे सतत संघर्ष करत असतं, मनाला संघर्ष करावा लागतो, मनाचा निर्णय लवकर होत नाही. आणि हे सतत जो संघर्ष चालू असतो, उदाहरणार्थ काय आहे, गावाला जायचंय, जाऊ का नको हा 2 दिवस विचार करतोय. आता मला शिबिराला जायचंय, शिबिराला शिवगडला जायचंय, जाऊ का नको विचार करतो. पत्रिका आली, लग्नाला जायचं का नाही, जाऊ का नको.
मग लग्न कुणाचं आहे, माझ्या नात्यातलं आहे का बायकोच्या नात्यातलं आहे, मग प्रिफरन्स प्राधान्य द्यायचा का नाही द्यायचा, मन संकल्प करते, विकल्प करते. मग जायचं लग्नाला ठरलं, पुढं काय, आदल्या दिवशी जायचं का दुसऱ्या दिवशी जायचं, त्यांचा आग्रह किती आहे त्याची चौकशी करायची. मग त्याच्यानंतर आपल्या किती जवळचे आहेत त्याच्यावरून आपण काय द्यायचं, त्यांना प्रेझेंट घ्यायचं का पाकिट द्यायचं, असे अनेक विचार आपल्या दिवसभर 24 तासामध्ये आपले मनामध्ये संकल्प विकल्प चालू असतात. आपल्याला समजा आपल्याकडे कार्य निघालं, आपल्याला पत्रिका द्यायच्यात, पत्रिका देणाऱ्याची आपण 300 लोकांची यादी करायला बसलो, पहिले 100 यादी तयार झाली, हे पक्के झाले, आता दुसरे कसे अर्धवट आहेत, ह्यांना द्यायची का नाही द्यायची. मग बायकोला बोलावतो, ही नावं मी लिहिली आहेत पत्रिका द्यायची. मग बायको हळूच सांगते, अहो ह्यांचं नाव तुम्ही कशाला घेतलं, यांच्या मुलींना गेल्या महिन्यात लग्न झालं, त्यांची पत्रिका आपल्याला आली नाही. म्हणजे आपण असं मनाची अवस्था दोलायमान असते. पण हे व्यवहारातले नियम परमार्थात चालत नाहीत. आपण काय करतो, तो जसा वागला तसा मी वागायला जातो. पण टिट फॉर टॅट, आत्ताच आपल्याला परवाच सुनील दादांनी सांगितलेलं आहे की परमार्थात टिट फॉर टॅटचा नियम लागू पडत नाही. जर तो लागू पडत असतात तर संतांकडे पहा, संत तसे वागतात का टिट फॉर टॅट. जो आपण काय करतो, तो जवळून गेला माझ्याकडे पाहून नाही पाहिल्यासारखं केलं, मग मी पण तसंच वागणार, टिट फॉर टॅट. हे परमार्थात चालत नाही. मी कोण आहे, मी परमार्थित आहे, मी आध्यात्मिक आहे, मी मोक्षार्थी आहे, मी साधक आहे, मग मी असं वागावं का, माझ्या वागण्यात सुधारणा व्हायला पाहिजे का नाही व्हायला पाहिजे. तर भद्रम पश्चिम याचं उदाहरण सांगताना आपल्याला सुनील दादाने खूप छान किस्सा सांगितलाय. समोरच्याने आपल्याला कुत्र्या म्हटलं तर भद्रम पश्चिम कसं वापरायचं, की त्याच्यामध्ये काय प्रामाणिकपणाचा गुणधर्म आहे तो आपल्याला भाल केलेला आहे असं समजायचं. हे अतिशय सुंदर उदाहरण आहे. आपल्या वागण्यातला फरक जर करायचा असेल तर, आपल्याला जर परमार्थिक वागायचं असेल तर, अशा रीतीने हे आपण व्यवहारात कसं वागतो आणि परमार्थात कसं वागतो. आपल्याला परमार्थामध्ये उन्नती करायची असेल तर श्री गुरु आपल्याला जसं सांगतील तसंच आपण वागलं पाहिजे. संत कसे असतात, श्री गुरु कसे असतात, साधू कसे असतात, ते द्वंद्व रहित असतात, ते शांत असतात, स्थिर बुद्धीचे असतात, दया क्षमा शांती तेथे देवाची वस्ती. मग आपण किती भाग्यवान आहोत, आपल्याला सद्गुरू मिळालेले आहेत आणि आपल्याला बराचसा टप्पा सद्गुरू मिळेपर्यंतचा टप्पा आपला पूर्ण झालेला आहे. याचा अर्थ काय, मलविक्षेप दोष आपल्याला काढायचा सद्गुरूंनी शिकवलेला आहे आणि आचरण दोष काढायचं सद्गुरूच कडूनच हे काम होणार आहे याची आपल्याला पूर्ण खात्री आहे. मग आपण जशास तसं वागावं का, आपलं मन कसं पाहिजे, जर आपण जशास तसे वागतात का संत हे जर पाहायचं असेल तर नाथांच्या अंगावर थुंकणारा जो मनुष्य आहे त्याने थुंकल्याबरोबर नाथांनी पण जशास तसे वागले असते तर नाथ पण त्यांच्या अंगावर थुंकले असते. पण आपण संतांचा आदर्श घ्यायचा आहे, आपण जशास तसं वागायचं नाही, हे आपण इथून शिकलं पाहिजे. तर यानंतर सहज बोलणे, संतांचं आपल्या श्रीगुरूंचं कसं असतं, सहज बोलणे हा उपदेश आपल्याला त्यांच्याकडून घेता आलं पाहिजे. आपण दररोज 1 तास त्यांच्या सानिध्यात राहतो, 7 ते 8 आपण त्यांचं निरूपण ऐकतो, त्याच्यामधून ते अनेक व्यावहारिक घटना आपल्याला सांगत असतात. त्यांच्या श्रीगुरूंच्या विषयींचे पण अनेक प्रसंग ते आपल्यासमोर उभे करत असतात. हे काय सहज गोष्ट म्हणून नसतं सांगत, त्या प्रत्येक गोष्टीतून प्रत्येक वाक्यातून आपल्याला घेण्यासारखं असतं. त्यांचं सहज बोलणे हे हिताचं उपदेश असतो आपल्याला. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये आता बुद्धी, हे अर्जुनाला बुद्धी माझ्यावर स्थिर ठेवायची सांगितली. याचा अर्थ काय, 1 तास माझ्यावर बुद्धी स्थिर कर असं काही भगवंतांनी सांगितलेलं नाहीये. अखंड पाहिजे, अखंड ध्यान नाम. आपल्याला शैलजाताईंनी हा समास सांगताना इतकं सुंदर सांगितलं की अखंडता कशी असावी. आता त्यांचं आपण आचरण पाहतो, आपल्याला आचरणामध्ये सुधारणा करायची. शब्दाने तर प्रत्येकाला ज्ञान मिळालेलं आहे की कसं वागावं,
मग आपली अखंडता कशी टिपायची, हे मी शब्दाने बोलतो, तुम्ही पण शब्दाने बोलता, आपण शब्दाने ऐकतो, शब्दाचं ज्ञान आपल्या सगळ्यांना झालंय, पण आचरणाचं ज्ञान होण्यासाठी आपल्याला सद्गुरूंच्या संगतीत राहून त्यांचं आचरण आपल्याला पाहता येतं. आपण 8 दिवस शिवगडला राहतो, 5 दिवस राहतो, शिबिरामध्ये राहतो, त्यांच्या संघामध्ये राहिल्यानंतर आपल्याला हेच शिकायला मिळतं की त्यांचं आचरण कसं आहे. आताच आपण पाहतो की असे काही प्रसंग आले की सद्गुरूंच्या घरी हे पण आजारी, 104 डिग्री ताप आहे नातीला, परंतु त्यांनी निरूपणामध्ये खंड पडू दिला नाही. कालच आपल्याला अतिशय मोबाईलने साथ न मिळाल्यामुळे कालचं आपलं निरूपण थांबलं, नाहीतर आपलं निरूपण शैलजाताईंचं असो, सुनील दादांचं असो, कितीही आजारीपणा चालू असो, त्यांची अखंडता भंग होत नाही. हे आपल्याला याच्यातून शिकायचंय. हे सगळे मनाचं का हा विषय चालू आहे की मनावर संस्कार करायचे आहेत. ते संस्कार आपल्याला भगवंत अर्जुनाला सांगतात, तेच आपण पण घ्यायचे आहेत. अशा रीतीने अखंडता हे आपण सद्गुरूंच्या आचरणातली अखंडता पाहिल्यानंतर सद्गुरूंना शिष्याविषयी किती तळमळ आहे हे लक्षात येतं. काय तळमळ आहे की प्रत्येक जणांची वयाची मर्यादा वेगळी आहे आणि याच जन्मी मोक्ष मिळावा ही अशी सद्गुरूंची तळमळ आहे. त्या दृष्टीने प्रत्येकाला त्या परीने अभ्यास वाढवावा लागणार आहे, हे आपल्याला सतत ते सांगत आहेत. म्हणून आपण एक एक पायरी जर पुढे गेलो आणि अभ्यास केला तर सद्गुरूंना किती आनंद होत असेल याचा विचार केलेलाच बरा. म्हणून आपलं आचरण बदललं पाहिजे. त्यानंतर मनामध्ये हा आपला जो संघर्ष चालू आहे, विषय आपला चालू आहे की मनामध्ये संघर्ष चालू असतो, मनामध्ये द्वंद्व चालू असतं, भगवंताकडे मन स्थिर करण्यामध्ये अडचणी येत असतात. मग साधकाचं वागणं कसं असतं हो? साधक काय करतो? संघर्ष बाजूला करतो, संघर्षाकडे दुर्लक्ष करतो, संघर्षाला दाबतो आणि तो भगवंताकडं मन लावायचा प्रयत्न करतो, भगवंतामध्ये डुंबू पाहतो, भगवंताशी एकरूप होऊ पाहतो. यालाच काय म्हणतात? निवसिष्यसि मय्येव. पण काय होतं? हा संघर्ष दडपला जातोय. त्यामुळे काय होतं? असंतोषाचं कारण होतं. आणि असंतोषामुळं जे संस्कार असतात, रजोगुणाचे संस्कार उसळी मारून येतात आणि मग आपलं संघर्ष बाजूला राहायचे प्रयत्न फेल होतात आणि प्रतिक्रिया निर्माण होतात. त्यामुळं हे रजोगुणातले संस्कार उफाळून बाहेर आल्यामुळं आपल्याला अपयश येतं. म्हणून काय पाहिजे? आपण जे संघर्ष दूर करतो ते शास्त्रीय पद्धतीने संघर्ष दूर करता आले पाहिजेत. नाहीतर होतं कसं? न जाणता कोटीवरी साधने केली परोपरी, परंतु मोक्षाचा अधिकारी होणार नाही. आपण किती साधनं कराल, कोटी साधनं कराल, पण ती साधनं गुरु निर्देशित न केल्यामुळे, वेदविहित शास्त्रोक्त पद्धतीने न केल्यामुळे काय होईल? ती साधनं वाया जातील आणि मोक्षाचे अधिकारी आपण होणार नाहीत. त्यामुळे मनातील द्वंद्वाचा जो संघर्ष आहे तो शास्त्रीय पद्धतीने दूर केला पाहिजे. आणि म्हणून सद्गुरू फार आपल्याला आवश्यक आहेत. आपण लौकिकातले गोष्टी शिकण्यासाठी आपण प्रत्येक ठिकाणी क्लासेस निघालेले आहेत. स्विमिंगचा क्लास आहे, क्रिकेटचा क्लास आहे, आता तर गरबाचे पण क्लास निघालेले आहेत. सगळीकडे तुम्हाला क्लास लागतो, सगळीकडे तुम्हाला टीचिंग लागतं. मग एवढं मोठं आत्मविद्येचं ज्ञान घ्यायला सद्गुरूंची किती आवश्यकता आहे याचं महत्व आपल्याला कळालं पाहिजे. म्हणून आपल्याला शैलताई नेहमी उदाहरण देतात सद्गुरूंच्या बाबतीत की ते चालते ज्ञानाचे बिंब, तयांचे सर्व सेवावे, तयांचे सर्व धरावे, सर्व ऐकावे. ते कारण कसे आहेत? सद्गुरू हे चालते ज्ञानाचे बिंब आहेत, तयाचे अवयव हे सुखाचे कोंब आहेत, असे श्री गुरु असतात. आणि त्यांच्याशिवाय ज्ञान मिळणं शक्य नाही. आणि त्यांची तळमळ एवढी असती की आता उरलो उपकारापुरता, एवढी त्यांची तळमळ असती. ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. त्यांना त्याच्यामध्ये काहीही लाभ नसतो. आपल्याला मोक्ष मिळावा, संसार सागरातून मुक्त करावं ही तळमळ त्यांना असते. चालवेशी हाती धरून या
असं त्यांचं वागणं असतं. मग आपला विषय काय चाललाय की मनातला संघर्ष दूर झाला पाहिजे. माझं मन असं तयार झालं पाहिजे की भगवंताने सांगितलंय मन ठेव, की त्याच्या जागेवर मन ठेवता आलं पाहिजे. मग हा संघर्ष कसा दूर करायचा, तर शास्त्राला धरून हा संघर्ष दूर करता आला पाहिजे. सद्गुरूंच्या आज्ञेने परमार्थिक निर्णय आपण घेतले गेले पाहिजेत. मनाने परमार्थ करू नये. स्वतःच्या बुद्धीने परमार्थ केलेला वाया जातो. स्वबुद्धीच्या गाढवावर बसून परमार्थ होणार नाही. आपल्या मनाने जसं औषधाच्या गोळ्या घेऊ नयेत, तिसरंच काहीतरी होऊ शकतो, तसं डॉक्टरने सांगितल्याशिवाय जसं आपण उपचार घेत नाही, तसं श्री गुरूंनी जे सांगतील त्याचप्रमाणे आध्यात्मिक वाटचाल आपण केली पाहिजे. संघर्ष दूर सारायचा हे आपलं ठरलेलं आहे. मग संघर्ष दूर सारल्यानं काय होईल हो, की ही द्विधा मनस्ती आपली थांबेल. म्हणजे काय होईल, मग ते थांबणं गरजेचं आहे. मग काय होईल, आपलं मन स्थिर होईल, एका जागेवर स्थिर होईल. स्थिर झालेलं मन शांत होईल. आणि मग का बरं शांत होईल, तर संघर्ष संपला की, द्विधा अवस्था संपली की आपलं मन शांत होईल. संकल्प विकल्प निघून गेलेला असेल आणि चित्त एकाच गोष्टीवर केंद्रित झालेला असेल. बुद्धी कशी होईल, बुद्धी निश्चयात्मक होईल आणि मग ती योग्य निर्णय घेईल. हा प्रक्रिया सगळी संघर्ष दूर झाला तर होणार आहे. मग संघर्ष दूर करण्याची काय पद्धत आहे ती पाहिली पाहिजे आणि ती फार महत्वाची आहे. म्हणजे आपला संघर्ष द्वंद्वच आपल्या मनामध्ये येणार नाही. काय पद्धत आहे, तर आपल्या मनाचा आपण अभ्यास करा. मन कुठं पांगतं, मन कुठं धावतं, मन परत आणायला कुठं जड जातं, तर आपलं मन धावलं नाही पाहिजे. विषयाकडं आपलं मन धावतं, ते धावलं नाही पाहिजे. याच्यासाठी काय करायला पाहिजे, तर मन हे विषयाकडं धावतं, भोगाकडं धावतं. काय आहेत हे भोग, हे पंच विषयाचे 5 भोग आपल्याला माहित आहेत. आपण भजगोविंदम मध्ये आपल्याला श्लोक झालेले आहेत. ध्यायते विषयान पुसहा, विषयामध्ये ध्यान झालं नाही पाहिजे. तर हे 5 इंद्रियाचे भोग आपल्याला माहित आहेत, 5 विषय माहित आहेत. शब्द स्पर्श रस रूप गंध हे 5 विषय आहेत आणि त्यांची इंद्रिय आहेत कान त्वचा जिव्हा नेत्र आणि नासिका. याच्या मागं आपण धावत, आपलं मन धावत असतं, आपण नाही धावत, आपलं मन धावतं. मनावर ताबा मिळवायचा आहे आणि मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि मनाला सुसंस्कारित करण्यासाठी समर्थांनी 205 श्लोकांचं मनोबोध लिहिलेलं आहे. मग आपण आता विषय चाललाय की संस्कार दूर करण्यासाठी काय करायचं, तर भोगाची आठवण आपल्याला झाल्याबरोबर काय करायचं, आपण विवेक करायचा. सत्य असत्य विवेक, नित्य अनित्य विवेक आपण करायचा आणि यातून असं ओळखायचं की भोग हे असत्य आहेत. हे आपण मनावर बिंबवायचं की असत्य आहेत हे भोग. तर तसा विवेक मनुष्याने केला पाहिजे. नित्य जे आहे ते सत्य आहे, आपण सत्याची कास धरली पाहिजे. भगवंत सोडून आपण असत्याच्या मागे धावावं का, नाही धावावं, हे आपलं पक्क झालं पाहिजे. आणि अशा रीतीने आपला निर्णय जर झाला तर आपला संघर्ष थांबला. मग हा निर्णय कसा झालाय, शब्दाने निर्णय झाला, पण आपल्याला आचरणात आणायचं आहे. आपलं काय होतं, पहाटे अभ्यासाला उठायचा निर्णय होतो, पण 4:30ला जाग आल्यावर काय वाटतं, आणखी अर्धा तास झोपूया. म्हणजे आपला शब्दाने निर्णय होतो, आचरणाने निर्णय होत नाही. आचरण खूप महत्वाचं आहे आणि आचरण आपल्याला अगदी दूर जायची गरज नाही. आपले सद्गुरू कसे वागतात, सद्गुरू कसं आचरण करतात, हे आपण टिपता आलं पाहिजे आपल्याला. आपला विषय चालू आहे मन भगवंताच्या जागी स्थिर करायचंय. मनाची व्याख्या काय आहे, संकल्प विकल्पात्मका वृत्तीसा मनाहा. मनाचं मुख्य काम आहे संकल्प करणं, विकल्प करणं. आणि या श्लोकामध्ये भगवंताचा काय आदेश आहे आपल्याला, की सगळे संकल्प मला समोर ठेवून कर. म्हणजे तुझं मन तू माझ्या ठिकाणी लाव, तुझं मन माझ्या ठिकाणी जोडून दे. म्हणजे काय झालं पाहिजे, की आपलं वागणं कसं झालं पाहिजे, की जे रूप आपल्याला समोर दिसेल ते काय होईल, भगवंत होईल. प्रत्येक कृतीमध्ये भगवंत समोर असला पाहिजे. जे जे भेटी जे भूत ते ते जाणीजे भगवंत. हा भक्तियोग निश्चितच जाणं माझा ज्ञानेश्वरी. म्हणजेच
समोर जे कुणाचं रूप दिसेल ते मला भगवंत वाटलं पाहिजे. मला मोक्ष मिळवायचा आहे ही आठवण आपली सतत जागी राहिली पाहिजे. मी उपासक आहे ही आठवण जागी राहिली पाहिजे. मी भक्त आहे ही आठवण आपली जागी राहिली पाहिजे. आणि या का बरं असं जागी राहिली पाहिजे म्हणतोय की आपलं आचरण, आपले विचार त्या सुसंगत आपले होण्यासाठी आपली ही आठवण जागी राहिली पाहिजे. आणि म्हणून आपलं वागणं कसं झालं पाहिजे, उपासकाशा शोभेल असं, मोक्षार्थीला शोभेल असं आपलं वागणं झालं पाहिजे. सुसंगत आपलं वागणं झालं पाहिजे. याच्याबद्दल काकांचा एक युक्ती खूप छान आपल्याला सांगितलेली आहे. काकांनी काय सांगितलेलं आहे की मी कोण आहे, मी काय करीत आहे अशी समोर पाटी लावून ठेवा. तर म्हणजे काय होईल, आपण समजा बसलोय, आपण हॉलमध्ये बसलेलो आहे, आपल्या कुटुंबातील इतरांनी टीव्ही लावलेला आहे, मग आपण पण त्याच्यात मिक्सअप होऊन गेलो आणि 15 मिनिटांनी आपण आपल्या हॉलमध्ये पाटी लावून ठेवलेली आहे. आपण काय पाटी लावून ठेवली, मी कोण आहे आणि मी काय करत आहे. आपल्या पाठीकडे लक्ष गेलं, सिरियल पाहतोय आपण, सिरियल मधून जाहिरात लागली आणि आपल्या पाठीकडे लक्ष गेलं. मग मी काय करतो, मी कोण आहे, तर मी मोक्षार्थी आहे, मला मोक्ष मिळवायचा आहे, मोक्ष मिळवायचा आहे, या जन्मात मोक्ष मिळवायचा आहे. आणि मी आता काय करतोय ते पाठीवर लिहिलेला प्रश्न दिसला, मी आता सिरियल पाहतोय, मी कसा वाहवत गेलो, मी मोक्षाचं विसरून सिरियलमध्ये कसा गुंग झालो, हे आपल्याला कळालं पाहिजे. मी सिरियल पाहतोय ते अयोग्य आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. मी भगवंताच्या अनुसंधानात आहे का, नाहीये. मी कुणाच्या अनुसंधानात गेलो की सिरियलच्या अनुसंधानात गेलो आणि खूप छान वाटलं, मन रमलं. मग मन कुठं रमावं, सिरियलमध्ये रमावं का भगवंताच्या अनुसंधानात रमावं, हा विवेक आपल्याला त्याच क्षणी झाला पाहिजे. पहाटे उठू का नको, जाग आली आणि आपल्याला चिंतनाला वेळ खूप चांगली, प्रभाते मनी रामचिंतेत जावा, हे आपल्या जर डोळ्यासमोर आलं तर ही वेळ दौडायची का आपली 4:30ची, हे आपल्या लक्षात यावं. आणि प्रभाते मनी रामचिंतेत जावासाठी आपण तत्पर झालं पाहिजे, आपण उठलं पाहिजे. हे आचरण जर आपलं सुधारलं तर आपण शब्द तर माहीतच आहे, शब्दाचं ज्ञान होण्यापेक्षा आचरणाचं, अनुभवाचं ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे काय झालं पाहिजे, या माझ्याकडे मन लावा असं जे भगवंत सांगतायत, याच्यावरून आपण आतापर्यंत जे पाहिलं की आपल्या वागण्याची धाटणी अशी झाली पाहिजे की जायचंय तर देवाकडे जायचं, बोलायचं तर देवाविषयीच बोलायचं. आपल्याकडे 4 मित्र आले, गप्पा सुरू झाल्या, 1.5 तास गप्पा चालल्या, पण कशावर चालल्या, काय विषय चाललाय याचं आपल्याला भान असलं पाहिजे. म्हणजेच बोलायचं तर देवाविषयी बोलायचं, सांगायचं तर देवाविषयी सांगायचं, ऐकायचं तर देवाविषयी ऐकायचं. याला काय म्हणतात तर मय्येव मन आधत्स्व. मागील श्लोकामध्ये साधनाची स्तुती झालेली आहे आणि या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला आदेश देत आहेत. प्रत्येकाने सगुण ब्रह्म उपासना दीर्घकाळ करावी, सातत्याने करावी. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये रागद्वेषाचे अनेक दोष असल्यामुळे, रागद्वेषादी अनेक दोष असल्यामुळे एकदम निर्गुण उपासना करणं त्याला काही शक्य नाही. ते कठीण होतं, ते क्लेशकारक आहे. म्हणून पहिल्यांदा काय केलं पाहिजे की त्याचा पाया भक्कम झाला पाहिजे, आपला अधिकार प्राप्त झाला पाहिजे. त्या अधिकार प्राप्त झाल्यावरच आपण निर्गुणाकडे वळावं. म्हणून काय केलं पाहिजे, अगोदर उपेनिष्ठा प्राप्त करण्यासाठी आपल्याला उपायनिष्ठा केली पाहिजे. म्हणजेच आपण सगुण ब्रह्माची उपासना अगोदर केली पाहिजे. म्हणजेच सगुण साकार विशेष परब्रह्माची उपासना आपण केली पाहिजे. त्याच्या स्वरूपामध्ये मन एकाग्र झालं पाहिजे. सगुण उपासनेमध्ये शंख चक्र गदा पद्मधारी हे याच्यामध्ये आपलं मन ठेवलं पाहिजे. पण हे सांगायची वेळ का आली भगवंताला, तर आज आपलं मन काय आहे की बाह्य विषयामध्ये, उपभोगामध्ये रममान झालेलं आहे. मन म्हणजे काय तर वृत्ती. मनामध्ये अनेक विषयांच्या वृत्ती असतात. अखंड रात्रंदिवस विषयाचं चिंतन चालू असतं.
इतकंच नाही तर अनेक द्वंद्व, विकल्प, शंका, काम, क्रोध इत्यादी विकारांनी मन आपलं व्यापलेलं असतं. या बहिर्मुख मनाला, विषयासक्त मनाला प्रथम निवृत्त केलं पाहिजे. आणि हे मन निवृत्त केल्यानंतर, त्या विषयाच्या मधून मन बाहेर आणल्यानंतर मग भगवान काय म्हणतात, मय्येव मन आधत्स्व. पण आता मन परमेश्वराकडे कसं लागल? मन परमेश्वराकडे लागत नाही ही आपली तक्रार आहे. मग हे लागलं पाहिजे ह्याच्यासाठी आणखी एक युक्ती आहे की आपण परमेश्वराच्या सत्तेची जाणीव करून घ्यावी. ही जर नसेल तर, आता आपण साधक आहोत, आपल्या सर्वांना जाणीव आहे, पण सत्तेची जाणीव तीव्रपणे झाली पाहिजे. परमेश्वराविषयी श्रद्धा, आस्तिक्य बुद्धी निर्माण झाली पाहिजे. परमेश्वर हाच सर्वश्रेष्ठ आहे, हाच सर्वज्ञ आहे, हाच शक्तिमान आहे, हाच सर्वव्यापी आहे, तोच अकर्तुम कर्तुम आहे. त्याच्या सत्तेमुळे मला विश्वाला सत्ता प्राप्त होते. हे विश्व डोळ्याने दिसतंय, हे प्रचितीला येतंय, तरी पण ह्याच्या मागे कोणीतरी आहे हे आपल्याला पक्क झालं पाहिजे. डोळ्यांना ते दिसत नाही तरी ते मानलं पाहिजे. म्हणजेच काय, हे मनाला पटलं पाहिजे. काय पटलं पाहिजे? कार्यकारण भाव आपल्याला पटला पाहिजे. माठ जर अस्तित्वात यायचा असेल तर तिथं माती ही आहेच. माती हे माठाचं कारण आहे आणि दागिने अस्तित्वात येण्यासाठी सोनं हे आहेच. त्याप्रमाणे विश्व हे जे अस्तित्वात येण्यासाठी, उत्पत्ती स्थिती लयासाठी कोणीतरी कार्य करणार आहेच. आणि ते कोणीतरी जी सत्ता आहे ती सत्ता मला समजली पाहिजे, त्या सत्तेची जाणीव मला झाली पाहिजे. सत्ता कशी आहे? अखंड आहे, अंतर्बाह्य व्याप्त झालेली आहे. हे समजलं, हे जर पटलं तर आपल्या सगळ्या शंका दूर होतील. परमेश्वर आहे की नाही हा विकल्प संपून जाईल. आणि मग हा विकल्प जर संपला तर परमेश्वरावर मन एकाग्र झालंच पाहिजे, याच्यात काही शंकाच नाही. आता परमेश्वरावर मन ठेवायचं हे ठरलं आपलं. मग कसं ठेवायचं? तर मनातल्या सर्व वृत्तीचा विषय परमेश्वर करायचा. डोळ्यांना जरी बाह्य विषय दिसला तरी मनामध्ये मात्र सतत सगुण परमेश्वराचीच वृत्ती निर्माण करायची. वृत्तीत खंड पडला नाही पाहिजे. कसं पाहिजे? वृत्ती अखंड तैलधारेवत अशी वृत्ती, असा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता बुद्धी निवेशय हा श्लोक अत्यंत महत्वाचा आहे. कारण काय आहे की इथं भगवान साधकांना अंतरंग साधनाचा उपदेश देत आहेत. बाह्य कोणत्याही कर्म प्रधान, शरीर प्रधान साधना इथं सांगितलेली नाही. इथं काय सांगितलेलं आहे? इथं अभ्यास कोणता दिलेला आहे? मनाला आणि बुद्धीलाच इथं साधना दिलेली आहे. अशा रीतीने मनाने आणि बुद्धीने अखंड चिंतन केल्यामुळे काय फळ मिळतं ते फळ दुसऱ्या चरणात सांगितलेलं आहे. त्यामुळे काय होतं? इतर वृत्तीचा निराश होतो, अंतःकरणातले भोग चा प्रभाव कमी होतो, शुद्ध सात्विक वृत्ती तयार होते. तो भक्त माझ्यामध्येच निवास करतो असं भगवंत इथं सांगतात. याचा अर्थ अंतःकरण शुद्धी झाल्यामुळे काय होतं? आपल्याला माहित आहे, वेदविहित निष्काम कर्माने अंतःकरण शुद्ध होतं आणि वेदविहित निष्काम साधनेने अंतःकरण शांत होतं. आणि या स्टेपला आपण आता आलेलो आहोत. म्हणजेच काय? त्याचा अर्थ हे शुद्धी झाल्यामुळे साधकाला मागच सांगितल्याप्रमाणे काय होईल? गुरुप्राप्ती होईल. आपण भाग्यवान आहोत, आपल्याला गुरुप्राप्ती झालेली आहे, म्हणून आपण या पायरीपर्यंत आपण आलेलो आहोत. मग काय होईल पुढं? श्रवण. आता आपली खरी जबाबदारी सुरू झालेली आहे. गुरुप्राप्ती झाल्यानंतर आपली जबाबदारी सुरू झालेली आहे. नुसतं गुरु केले म्हणजे गुरुच सगळं करतील असं नाही. गुरूंनी आपल्याला उपदेश केला की आपला अभ्यास करायचं काम आपलं आहे. श्रवण वगैरे साधना सातत्याने करणे, तर आत्मस्वरूपाचं ज्ञानाकडे आपण जाऊ. देहात्मबुद्धी गळून पडेल आणि साधक स्वस्वरूपामध्ये स्थिर होईल. आता याचा दुसरा काय अर्थ आहे? आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर तो ज्ञानी पुरुष प्रारब्धाप्रमाणे जीवन जगतो. प्रारब्धाचा क्षय झाल्यानंतर, देहपातानंतर त्याला विधेय कैवल्य अवस्था प्राप्त होती. हा पुढचा भाग आहे. तो परब्रह्म स्वरूपामध्येच निवास करणार आहे, पुन्हा जन्म मृत्यू संसारात येणार नाही.
मागच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, मृत्यू संसार सागरातून मी तुला शीघ्र त्याच्यातून वाचवतो. ते आपल्याला अर्जुनाला सांगितले, तेच आपल्याला श्री गुरु पण सांगतायत. या उपासनेने काय होईल? चित्तशुद्धी प्राप्त होईल, त्या क्रमाने गुरुप्राप्ती होईल, त्या क्रमाने ज्ञानप्राप्ती होईल, त्या क्रमाने मोक्ष प्राप्ती होईल. यात कोणतीही शंका तू घेऊ नकोस, असं भगवंत अर्जुनाला सांगतात. तसंच आपले श्री गुरु आपल्याला सांगतात. हे पक्क आहे. आणि याच्यासाठी काय करायचंय की तू अंतरंग साधना कर, असं इथं म्हटलेलं आहे. ही साधना श्रेष्ठ आहे, पण त्याच्यामध्ये सर्वांनाच हे शक्य होईल असं वाटत नाही. याच्यामध्ये अनेक प्रतिबंध आहेत आणि त्यामुळे काय आहे, मंद मध्यम अधिकाऱ्यांना ही साधना शक्य होणार नाही काही लोकांना. म्हणून त्यांच्यासाठी परमेश्वर भगवंत खूप दयाळू आहेत. जर तुला हे जमत नसेल तर तुला दुसरं काम देतो, असं म्हणून भगवान अन्य साधना पुढच्या श्लोकामधून सांगतायत. आणि पुढचा श्लोक आहे 9वा श्लोक. त्याचं आपण पण आता इथे पाहणार आहोत. अथचित्त समाधातून न शक्नोषि मयि स्थिरम अभ्यास योगेन ततो ममिच्छाप्तुम धनंजय. अशा हा 9वा श्लोक आहे. याचे वाच्यार्थ असा आहे, हे धनंजया, जर तू आपलं मन माझ्या ठाई स्थिर करण्यात समर्थ नसशील, 8व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुला शक्य होत नसेल, तू माझ्या ठिकाणी मन ठेवण्यास शक्य होत नसेल, असमर्थ होत असशील, तर काय कर, तू अभ्यास कर. अभ्यास योगाने काय होईल की तू मला प्राप्त करण्याची इच्छा कर, असं या 9व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. जर माझ्या ठिकाणी मनाची स्थापना करणं तुला शक्य नसेल तर अभ्यास योगाने कर. अभ्यास कोणता करायचा आहे? तर मन भगवंताच्या ठिकाणी स्थिर करण्याचा. आता अभ्यास म्हणजे काय पाहूया आपण. अभ्यास म्हणजे काय, तर केलेली गोष्ट पुन्हा पुन्हा करणे. इथं मनाचा अभ्यास आहे. मग तो कसा असणार आहे की चंचल असणारं जे मन आहे ते आपल्याला चंचलतेमधून बाहेर काढावं लागेल. चंचलतेमधून बाहेर काढल्यानंतर त्याला भगवंताकडे लावायचं आहे. हटावो लगावो हा फॉर्म्युला आहे. जसं श्रीकृष्ण गायी वळायला जायचे, गायी वळण्याचं काम काय असतं, इकडून हटवायचं आणि इकडं वळवायचं. तसं आपलं मन आपल्याला चंचलतेकडून हटवायचं आणि इकडं वळवायचं, एवढंच काम आहे. आणि भगवंताच्या ठिकाणी स्थिर करायचं, हे दुसरा काम आहे. आणि हे काम मात्र आपण बोलतो तेवढं सोपं नाही. हे काम खूप जिकिरीचं आहे. न कंटाळता पथ्य सांभाळली पाहिजेत आणि तर हे काम शक्य होणार आहे. कोणती पथ्य करायची आहेत आपल्याला, तर आपल्याला निष्काम बुद्धीने कर्म केलं पाहिजे. आपण दुसरं काय आहे तर कर्तृत्व सोडून कर्म केलं पाहिजे. आपल्याला काय आहे, कर्तृत्व भावना आहे. मी केलं, हे माझं आहे, माझ्याशिवाय झालंच नसतं, मला कसं काय बोलावलं नाही, हा जो मीपणा आहे, कर्तृत्व भावना आहे, ही अविद्येमुळे होत असते. अविद्या कशी आहे, मला देह वाटतो, मी देह वाटतो आणि देह खरा वाटतो, ही झाली अविद्या. तर कर्तृत्व आणि तेच मी कर्तृत्व, मी भोक्तृत्व, मी भोगतो, मी करतो, मी भोगतो, हे दोन्ही पण गेलं पाहिजे. आणखी तिसरं काय पथ्य आहे, गतशोक करणे नाही आणि भविष्यातील शोक करणे नाही. हे पण आपलं भजगोविंद मध्ये झालेलं आहे, शोकनाशाचे उपाय. त्यानंतर मनाची एकाग्रता ज्यानी ज्यानी भंग होते त्या त्या गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. आता मनाची एकाग्रता कशामुळे भंग होते, तर आपण काय करतो, वाचन करतो. आता आपल्याला सद्गुरू मिळालेले आहेत, आपण परमार्थिक वाचनच केलं पाहिजे. इतर कुठलंही आलं पुस्तकं घे वाचायला, असं एकाग्रता भंग करणारं वाचन करू नये. त्यानंतर गप्पामध्ये आपल्याला भान राहत नाही, आपण विषय कुठलाही काढतो. आत्ताच आपण काय म्हणलो, परमेश्वराविषयीच बोला, परमेश्वराविषयीच सांगा. तर असं झालं पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात तसं, देह भरिला विठ्ठले, आपला देह विठ्ठलानीच भरलेला पाहिजे. म्हणून गप्पावर पण नियंत्रण पाहिजे. म्हणजे अवांतर अनात्म गप्पाच नको आहेत. अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसेनी गोपाळ पावे हरी, असं हरिपाठात माऊलींनी सांगितलेलं आहे. अतिशय वाचाळपणे बडबड चालू असते. त्यात अशांना
भगवंत पावणार नाही. त्यानंतर दूरदर्शन, कायम रिमोट हातात घेऊन सतत चॅनल बदलत राहणे, ज्याच्याशी माझा संबंध नाही त्यावर चर्चा करणे आणि ते सतत सतत पाहत राहणे. त्यानंतर वर्तमानपत्र, हे झालं की दुसरं झालं की तिसरं. अवांतर आपण वेळेचं आपल्याला भान राहत नाही आणि आपण मोक्षार्थी आहोत हे आपण विसरून जातो. म्हणून सतत अनुसंधानात राहिलं पाहिजे. याच्या जोडीला हे काय पाहतोय आपण? पथ्य पाहतोय. कशासाठी पथ्य पाहतोय? भगवंताच्या ठिकाणी मन लागावं याच्यासाठी ही पथ्य पाहत आहोत आपण. नाम जप, याच्या जोडीला देवाचं अनुसंधान पाहिजे. आपली दैनंदिन पूजा झाली पाहिजे. पूजा उरकली असं व्हायला नको आहे. मनापासून आनंदानेच सगुण भक्ती झाली पाहिजे. दैनंदिन पूजा, व्रत, पारायण, कीर्तन, प्रवचन, भजन, ह्या सगळं या गोष्टी या जोडीला देवाचं अनुसंधान टिकवण्यासाठी आहेत. परंतु अनुसंधान आपल्याला लवकर टिकलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर आपण सगुणाकडून निर्गुणाकडे आपल्याला जाता आलं पाहिजे. पहिलीतल्या विद्यार्थ्याला आपण 10-12 आकडे मोजायचे असतील तर आपण काय करतो? 4 गोट्या अधिक 3 गोट्या, मग त्याच्यासमोर 4 गोट्या ठेवतो, नंतर 3 ठेवतो, नंतर 5 ठेवतो आणि सर्वांची बेरीज 12 झाली का हे विचारतो. ते तसं ही सगुण भक्ती एकदा केल्यानंतर तुम्हाला नंतर तो 5वीत गेलेला मुलगा ह्या 12 गोट्या त्याला बोट मोजावं लागत नाहीत किंवा गोट्याही समोर लागत नाहीत. तसं सगुणाचे आधारे निर्गुण पाहिजे. सगुण भक्तीमध्ये तुम्ही अधिकार प्राप्त केला की आपोआप तुम्हाला निर्गुणाकडे अधिकार मिळणार आहेच. अशा रीतीने हे सर्व जे सांगितलेलं आहे भगवंताच्या ठिकाणी मन लावण्यासाठी दैनंदिन पूजा, व्रत, पारायण, कीर्तन, प्रवचन, भजन ह्या गोष्टी सहाय्यकारी आहेत. डायरेक्ट मोक्षासाठी नसतील तरी सहाय्यकारी आहेत. नाम जप, पाठांतर, ग्रंथ वाचन ही सुद्धा अभ्यासाची साधनच आहेत आणि या सगळ्या गोष्टी मिळून हळूहळू देवावर मन लावता येतं. मन लावणं हा विषय आपला चालू आहे. त्याच्यानंतर पुन्हा पुन्हा चित्ताला आवरलं पाहिजे आणि भगवंताच्या ठिकाणी स्थिर केलं पाहिजे. तर तू अभ्यास योगाचा अवलंब कर असं 9व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय? तर एखादं आलंबन घे, त्या आलंबनाला घट्ट चिकट अखंड त्या आलंबनाच्या अनुसंधानात राहा. म्हणजे कसं? तर एखाद्या मूर्तीच्या अनुसंधानात राहिलं तर ते कसं राहायचं हे आपल्याला त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. कसं पाहिजे? मूर्तीचं आलंबन आपण ठेवलं, सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, सतत मूर्तीचं ध्यान आपल्याला समोर असलं पाहिजे. हे तुकारामांनी सांगितलेलं आहे. या श्लोकामध्ये 9वा श्लोक जो आहे त्याच्यामध्ये भगवान अर्जुनाला धनंजय असं संबोधलं आहे. धनंजयती इति धनंजय म्हणजे काय? त्याचा अर्थ आहे की विवेकाच्या सहाय्याने ज्ञानरूपी धन जिंकलेला जो असतो तो धनंजय असतो. अभ्यास योगाने अनुष्ठान कर असं सांगणं सोपं आहे, ऐकणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात मात्र ते सहसा जमत नाही. याचं कारण काय आहे? तर मन कसं चंचल आहे, आपण पाहिलेलंच आहे, अस्थिर आहे. प्रत्येक साधक हा धार्मिक असला, श्रद्धावान असला, आध्यात्मिक असला तरी पण त्याचं मन परमेश्वरामध्ये लगेचच एकाग्र होईल असं सांगता येत नाही. कारण काय आहे? तर आज मनामध्ये अनेक विषयांच्या वृत्ती आहेत. अजून पण मनामध्ये विषयाबद्दलचं प्रचंड मोठं आकर्षण आहे. मनामध्ये विषयांचंच महत्व वाटतं. मग त्यामुळे काय होतं की विषयामध्ये सत्यत्व बुद्धी निर्माण होते आणि मग मनामध्ये कामना निर्माण होते आणि पुन्हा पुन्हा ते मन विषयामध्ये रुळतं, रमतं, रेंगाळतं, रममान होतं. त्यामुळे परमेश्वरामध्ये मन एकाग्र करण्याचा कितीही प्रयत्न केला तरी त्यामध्ये अनेक प्रतिबंध येतात, अनेक अडथळे निर्माण होतात. यासाठी या श्लोकामध्ये अभ्यास योगाची साधना देतात. मग अभ्यास योग म्हणजे काय ते पण आपण पाहूयात. अभ्यास योग म्हणजे काय? अभ्यास म्हणजे काय? सर्व विपरीत विजातीय वृत्तीचा निराश करायचा
तो निराश जाणीवपूर्वक करायचा आणि सातत्याने अखंडपणे सजातीय वृत्तीचा प्रवाह निर्माण करायचा, याला अभ्यास असं म्हटलेलं आहे. जसं जसं मन विषयाकडे जाईल तसं तसं आपलं नियंत्रण वाढवायचं, नियंत्रण करायचं. पण केवळ मन दाबल्याने ओढल्याने एकाग्र होणार नाही, तर त्याच्यासाठी विवेक आवश्यक आहे. दाबून नाही होणार, दाबल्यानंतर स्प्रिंग ऍक्शन होईल. म्हणून न दाबता विषयाचं दोष दर्शन आपण पाहिलं पाहिजे. आपल्या मनाला पटलं पाहिजे की विषयामध्ये दोष आहेत. आपल्या मुलाला, एखाद्या मुलाची संगत सोड म्हणायचं असेल तर काय करावं लागतं की त्या मित्रामध्ये जो कुसंगतीचा मित्र असेल त्याचे दोष आपल्याला सांगितले पाहिजेत. ते दोष जर आपल्या मुलाला पटले तर तो त्याची संगत सोडून देईल. तसं विषयातले दोष आपल्याला पटले पाहिजेत. म्हणून आपण काय केलं पाहिजे, विवेक करायचा आणि विषय दोष दर्शन करायचं. म्हणजे विषयातले दोष आपल्याला दिसले पाहिजेत. हो, लोकांना विषयातले दोषच दिसत नाहीत. विषयच चांगले वाटतात, विषय गोड वाटतात, ते अनवॉन्टेड वाटले पाहिजे. म्हणजेच विषयाचं आपण शास्त्रीय दृष्ट्या काय कसं पटलं पाहिजे, तर विषयाचं अनित्यत्व पटलं पाहिजे. विषयाचं दुःखित्व, बद्धत्व, मिथ्यत्व ह्या सगळ्या मर्यादा आपण जाणल्या पाहिजेत. विषयाचं खरं स्वरूप आपण ओळखलं पाहिजे. त्यामुळे मन काय होईल, हे जर खरं स्वरूप आपण ओळखलं तर मन त्याच्यापासून निवृत्त होईल. आणि निवृत्त झाल्यावर काय होईल, निवृत्तीकडे वाटचाल ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस त्या त्या प्रमाणात विषयांचे संस्कार कमी होतील. संस्काराचा प्रभाव कमी करण्यासाठी परमेश्वराच्या उपासनेचा संस्कार आपण वाढवला पाहिजे. जाणीवपूर्वक सावधानतेने मनाला विषयासक्तीमधून निवृत्त केलं पाहिजे आणि अशा रीतीने उपासना केली पाहिजे. पुन्हा पुन्हा परमेश्वराची वृत्ती निर्माण केली पाहिजे. सुरुवातीला हे अवघड वाटेल, पण दीर्घ काळात सातत्याने उपासना केल्यानंतर सरळ चिंतन होईल आणि परमेश्वराची वृत्ती म्हणजेच त्यालाच काय म्हणायचं, सजातीय वृत्ती प्रभाव निर्माण होईल. आणि हे सातत्य आपण शिकायचं तर आपल्या श्रीगुरूंकडून सातत्य शिकायचं. त्यालाच अभ्यास असं म्हणतात. या अभ्यास योगामुळे काय होईल, क्रमाक्रमाने प्रगती होईल. काय होईल, चित्तशुद्धी होईल. मग काय होईल, ज्ञानप्राप्ती होईल. आणि मग काय होईल, मोक्ष प्राप्ती होईल. परमेश्वर खूप दयाळू आहे. हे तुम्हाला नाही जमलं तर ते करा असं सांगितलेलं आहे. हे एकच कर असं सांगितलेलं नाही. जसं आपण एखाद्या मुलाला म्हणतो, आपण पहाटे उठत नाही, पण तो मुलगा म्हणाला की मला हे जमतच नाही, मग त्याला आपण सांगतो की असं कर, तू रात्री जागायचं सुरू कर. पर्याय आपण देतो. तसं अनेक पर्याय भगवंतांनी आपल्याला इथं दिलेले आहेत. त्याचं कारण हा भगवंत खूप दयाळू आहे. आपले श्रीगुरु पण दयाळूच आहेत, दयाळूच असतात. अशा रीतीने भगवंतांनी पुढचा पर्याय दिलेला आहे. जे मंद मध्यम अधिकारी आहेत, ज्यांचं मन अजून सुद्धा अशुद्ध आहे, ज्यांचं मन अजून सुद्धा अपरिपक्व आहे, त्यांचाही उद्धार करण्याची तळमळ भगवंताला लागलेली आहे. म्हणजेच आपल्या श्रीगुरूंना लागलेली आहे. कोणत्याही स्टेजचे शिष्य असो, त्यांचा उद्धार करण्याची तळमळ श्रीगुरूंना लागलेली आहे. एखादा म्हणतोय की मला नाही बोलायला जमणार, मी कधीच बोललो नाही, परंतु श्रीगुरूंचे प्रयत्न चालू आहेत की प्रत्येक शिष्याने बोललं पाहिजे, प्रत्येक शिष्याने अभ्यास करून चिंतन करून बोलावं, असे श्रीगुरूंची तळमळ आहे. जसं आणि ह्याच्यातून काय आहे तर उद्धार करण्याची तळमळ आहे. ते सर्व श्रद्धावान आहेत. श्रीगुरूंना काय वाटतं, सर्व शिष्य आहेत, कोणीही जरी आपल्या समूहाला जॉईन केलं आणि तो जरी श्रवणाला येत नसला तरी श्रीगुरु काय म्हणतात, ते श्रद्धावान आहेत. पण काय झाले, त्यांच्या मनामध्ये असणारे जे दोष आहेत त्या दोषामुळे ते माझ्या समूहापर्यंत पोहोचू शकत नाहीत, किंवा माझ्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, किंवा ते मला फोन करू शकत नाहीत.
असं त्यांना वाटतं. त्यामुळे श्री गुरु तळमळ करतात, ते व्याकुळतेने तळमळ करतात, ते अत्यंत दुःखी कष्टी त्यांना वाटतं की हे जे शिष्य आहेत ते माझ्यापर्यंत जरी पोहोचू शकले नाहीत तरी ते व्याकुळ झालेले आहेत, संसारामध्ये दुःखी कष्टी झालेले आहेत, भवसागरामध्ये पूर्णपणे बुडालेले आहेत, ते अत्यंत घाबरलेले आहेत, ते अत्यंत दीन आहेत, अत्यंत आगतिक आहेत, अत्यंत असहाय्य आहेत. ते दुःखाने आकांत करीत आहेत, आक्रोश करत आहेत, पाहिमाम त्राहिमाम असा टाहू फोडीत आहेत आणि त्यांना स्वतःला या भवसागरातून चारून जाण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये नाही. अशा या भक्तावर परम कृपाळू दयेचा सागर असणारे, करुणार्णव असणारे, करुणानिधी असणारे, भक्त पालक असणारे, भक्त रक्षक असणारे भगवान कृपा कटाक्ष टाकत आहेत आणि म्हणतात की अशा भक्तांना भगवान दिलासा देतात. सुलभ सोप्या साधना ते सांगायचा प्रयत्न करतात. तुला हा विषय अवघड वाटतोय का? मग तू उपनिषद नको ऐकू, मग तू काय कर, मनोबोधाचं फक्त ग्रुप जॉईन कर, हे पर्याय देतात. अशा रीतीने सुलभ सोप्या साधना सांगून त्यांना प्रवृत्त करतात. अरे बाळा, तुला काहीच नाही जमलं तरी हरकत नाही, तू निराश होऊ नकोस, तू पुढची साधना कर, तुला पुढची साधना देतो, असं ते कर्म फलत्यागापर्यंत घेऊन जातात. आणि त्यामध्ये तू निष्ठा प्राप्त केलीस तर मग पुढची साधना पाहू असं ते म्हणतात. याप्रमाणे त्याच्या कलाने घेतात, शिष्याच्या कलाने घेतात, श्री गुरु शिष्याच्या कलाने घेतात, श्री गुरु शिष्याला झेपेल अशा साधना देतात. हा अभ्यास सगळ्या साधकांना शक्य होणार नाही हे त्यांना माहीत असतं. ज्याचं मन अधिक बहिर्मुख आहे, अधिक कामुक आहे, अधिक चंचल आहे, अशांचं मन अभ्यासात एकाग्र होणार नाही. असे शिष्य शक्यतो श्रवणाला येणार नाहीत. मग अशा अधिकाऱ्यासाठी दयाळू असणारे भगवंत काय सांगतात, बाळा, तुला अभ्यास योग जर जमत नसेल तर हरकत नाही, पण तुझ्यासाठी मी आणखी सोपा मार्ग सांगेन. आणि मग ते 10वा श्लोक आपल्याला देतात. अशा रीतीने श्री गुरु दयाळू असतात हे आपल्याला माहीत झालं. अशा रीतीने आपण आज 8व्या आणि 9व्या श्लोकांचं चिंतन सद्गुरूंच्या प्रेरणेने केलेलं आहे. हे चिंतन मी माझे सद्गुरू सुनील दादा यांची चरणी अर्पण करतो. राम कृष्ण हरी.